आहे बघा, हे बघा, हे आमच्या आई बघा. 80 वर्ष वय चालू आहे तुमका दिसता का, वाटता का तुमका 80 वर्षाची आई? होय, हे तो 80 वर्ष वय झालं तुका चालू आहे. 80 होती कसं असं. जन्मतारीख किती आहे तुझी? जन्मतारीख किती आहे तुझी? जन्मतारीख मला माहिती नाही, पण 80 वर्ष झाली. दादा किती वर्षाले? दादा आता 54, 59, 60, 7 59 वर्ष झाली. 7 60 झाली म्हणजे तुझ्या लग्न किती वर्ष झाला? 19 वर्षाला असा 19 वर्षी ना, म्हणजे 19 20 काय 19 माहिती. म्हणजे ते का 20 वर्ष नाही म्हटलं तरी 78, 79 वर्ष जवळजवळ झाली ना. 79 वर्ष झाली असते. त्याच्या लग्न झाल्याच्या नंतर 2 वर्षांनी दादा झालो, हां, 5 वर्षांनी तू झालं, बरोबर बरोबर. 5 वर्षांनी माई झाला. हां, आणि तुमका सांगतो, ही ना लहान असताना ना हिचे वडील म्हणजे आमचे आजोबा वारले. त्यांची तुमका स्टोरी माहिती नाही. आमचे आजोबा वारले ना तेव्हा ही चिंचेच्या झाडाखाली खय होतं की चिंचेच्या झाडाखाली आ बाबा वारले ते खयच्या झाडाखाली होतोस तू? चिंचेच्या झाडाखाली. तेव्हा ना त्याच्यानंतर ते वाढल्याच्या नंतर आणि ते जिवंत झाले ते हा पण तेव्हा मी पाहण्यात हे पाहण्यात होतं. एवढे लहान होतं मग तुझे बाबा वारले तेव्हा? हो किती वर्षाचं होतं? होते काहीतरी 5-6 महिने झाले असतील. होय काय? दादा ते वाढले ना हां, ते मग आता ते बघा ते आता तिचे बाबा वारले, ती लहान म्हणजे पाळण्यात होती, म्हणजे 5-6 महिन्याची होती असली. मग ती बाबा तिचे वारले ना तेव्हा तिचे तो जीव होतो हिच्यावरती, लेकीवरती, आणि एकच लेकी. मग ते एका बेटासाठी ते परत जिवंत झाले असं ती ऐका, तिच्या तोंडातून ऐकत गोष्ट. बी काढला ढोल लिहिले, अच्छा. सगळ्यांनी आरड घातल्याने हां, ढोल लिहिले आणि परत जिवंत झाले. आणि आई संत म्हणतात माझ्या पोराक फुकट देऊ नको, अच्छा. माझ्या पोराक खर्च करून दे. ते आमचे म्हणता खर्च कसं करू, तू होय तू जातं मग होय कोणता काय करतला. हां, 20 रुपये होते त्याच्याकडे कोणी दिले, ते अच्छा. 20 रुपये माझ्या उशात ठोक लावल्याने. अच्छा, पाळण्यात. आणि त्याच्यात तेल आणून घालते का पोरांना आणि ते मटक्यात पण काहीतरी ठेवायचे ना पैसे जमा करून? नाही, त्या काय माहिती नाही. मग मग हे आती म्हणाली तू होतोय राहतं ते का फुकट कोण द्यायला. माझी इष्टक मापा म्हणून सांगल्या, अच्छा. म्हणजे शेती भाती आहे हां हां हां, म्हणून सांगल्या. अच्छा. आणि चांगल्याने आई चांगल्याने तांब्या तुकासाठी मार आणि आणि माझ्या पोरा पोचणे तुझी वंदर तू काही पाठीशी असेल मी. अच्छा. हां हां हां, आणि परत सोडलेली अच्छा. तर ही अशी आमची आई आहे. ते लहानपणापासून तिनं आणि तिच्या आवशीन म्हणजे आमच्या आजी आहे लय कष्ट करून कष्ट केल्याने आहेत. म्हणजे ही पाळण्यात असताना हिचे वडील म्हणजे आमचे आजोबा वारले. आणि अवन पाणी ना काय ना आजी आमची होती ना हां, ती आमची येऊन आपाची आऊस आपा बिडी आहे आपला आपा, आपला आपा. हां, त्याची आऊस माझ्या मामाचा भाव ना. हा महादेवचो बापूस ना हां हां, ती काय दिली होती याची सक्ती जे माधव मामा आणि आप्पा दोघं जण भाव, भाव. सख्खे भाव ना. आणि चंद्रकांत मामा आणि तातोबा बिडी आहे ते दोघं जण भाव. हा आणि तुझे वडील एकटे, एकटे बरोबर ना. आणि तू माझी त्यांची वडील एकटी. हां, तू त्यांची एकटी. होय. म्हणजे हे 3 भाव ना आमच्या आजी, म्हणजे हिच्या वडिलांची 3 भाव, म्हणजे ते दोघांना 2-2 मुलं. एक महादेव आणि आप्पा, आणि दुसरे चंद्रकांत मामा आणि तातोबा बिडी आहे. होय ना, ना ते दोघं जण दोघे जण ना. काय महादेवाची ना साधी उभी हां, तो आमचा चुलतो
हां परत लक्ष्मणी एक, हां तो एक, आणि वसंत आहे. हां बरोबर. हां हे सगळे ते. दिगजान दिगजान भाव. अच्छा अच्छा. हां नाही, हां. वसंत दिसू वसंत आणि तातोबा एकत्र एक ते नाही ते एकच आहे ना. ते वसंत एक, तातो, आणि चंद्रकांत मामा चंद्रका हे आणि तिघजण. मारुती. मारुती मामा हां बरोबर. हे चौघजण सख्खे भाव ना. सख्खे भाव, त्या चुलत्याची मुलगी. समजलं. हां आणि आपाचे आप्पा आपाचे आणि महादेव. आबा, महादेव, लाडू आका आणि कमळा मावशी. अच्छा हां हे चौघजण भावंड. चौघ. बरोबर. म्हणजे दोघांना 4 भावंड आणि ही एकटी कन्या. ही एकटीच आमच्या आजोबांची. आणि चंद्रकांताची बहिणी होते ना 2. अच्छा अच्छा. हां हां. एक इमला, एक सुमला. अच्छा अच्छा. शिवरावर हां दिला होता अच्छा. हां आणि हां. इमला तिकडे लांब दिला होता. होय काय. त्या वाढला म्हणजे मग तुमका आता ते पैसे ते ठेवलेले आजोबांनी पुरले. पुरती कसे. मग तुमचं कसं काय चालायचा. ती आजी आमची ना, आहे. त्या तात्या ह्याचे भास्कर आपाची हां औषधी लवकर वाढलेली ना, हां. तिच्याकडे ते पोरग्यांका बाळगूक होती. आहे तुझी आहे म्हणजे आमची आहे. आजी. हां आजी. अच्छा. आजी ती बाळगूक होती. ती काहीतरी आणून द्यायची एवढा, अच्छा. हां हां. आणून द्यायची एवढा. आणि तुझी आऊस काय कामात द्यायची मग. होय, कामाक जायच्या वक्तात तिका काय मुंबईत होती. तिका काय कामधंदो काय यायचं नाही. शावशी. आवश्यक माहिती. अच्छा. कामधंदो काय माहिती नाही. हां तर सांगायचं म्हणजे कसं माहिती आहे की आता ही आमचे आजोबा म्हणजे वारले ही पाळण्यात असताना. आणि पाळण्यात असताना वारले आणि डॉलबिल वाजायला लागले. आणि जवळजवळ किती तासांनी जिवंत झाले. 7 तासांनी. 2-3 तास. हां जवळजवळ तिला त्यांना बांधलं वगैरे काय म्हणतात त्याच्यावरती. आणि जवळजवळ 2-3 तासांनी ते जिवंत झाले. आणि जिवंत झाले आणि मग ही पाळण्यात होती ना. मग तिला ते आजीला बोलले म्हणजे आपल्या मिसेसला म्हणजे बायकोला म्हणजे हिच्या आईला बोलले की माझ्या पोरगीला व्यवस्थित सांभाळ, कोणत्याही प्रकारची कमी पडली नाही पाहिजे. तर ते जे आजोबा शेजारी होते, तू चालला आहेस, तू तर वारलेला आहेस, आता आता तर कसं काय आम्ही हे करणार. कारण ते बोलले की मी जिवंत झालो आहे फक्त हिच्यासाठी. आणि हिच्यावरती जीव होता त्यांचा आणि तो आत्मा त्यांचा मागे राहिला होता. आणि ते परत परत किती तासांनी परत एक्सपायर झाले, वारले. तसे 5 मिनिटांनी. 5-10 मिनिटांनी. हां म्हणजे सांगले. आणि सांगितल्याने की हिला काही कमी पडायला देऊ नको. ते 20 रुपये कुठे होते कन्वर्टे ते हिच्या पाळण्यामध्ये हिच्या उशाला ठेवले. आणि सांगितलं की हे पैसे तुम्हाला पुरतील. आणि ॲक्च्युली आजीने पण मला सांगितलं होतं की त्याने कुठेतरी मटक्यामध्ये पैसे असे जमा करून ठेवले होते आणि ते तुम्हाला पैसे पुरतील, कमी पडणार नाही म्हणून, असं आजी पण बोलली होती त्यावेळी मला जिवंत असताना. मग कदाचित ते पैसे त्याला म्हणजे मग पण लोकांनी खूप सहकार्य केलं यांना की दोघीच मायले का दोघंच होती ना, त्यामुळे खूप सहकार्य केलं त्यांना. आणि हिचं 19व्या वर्षी आमच्या आईचं लग्न झालं. आणि मग हां हां पहिला सांगता आता ऐका. खायला हां आजी काहीतरी एवढं द्यायची. हां आणि जी काय खाऊक मागाना हां त्या चुलत्या आमच्या म्हटल्या ही गोरी गोमटी ना, हां. ह्या काय राहणारा, अच्छा. हे हां हां. कोणाबरोबर तरी जातला. तुझ्या हाऊस. हा. अच्छा अच्छा. हां हां हां. तर औषध आमचे काय सवण पाणी टाकल्या की आमची आजी होती ना, ती हां. म्हणता त्याका सांगता माझ्या पोरात तू मागतातच. अच्छा. माझं म्हटलंच म्हणजे काय, तर मग चुकलंय म्हणा म्हटलंय. अच्छा अच्छा. हां चुकून हां. ते माफी मागितली. चुकलंय म्हणा. अच्छा. आणि त्याच्यानंतर मग अजिबात काय ना ते ह्याच्यात इकडे साकीडेत ना भाऊ म्हणत होतो. कोण. भाऊ म्हणजे भाऊ म्हणत ते का. अच्छा अच्छा. कोण हां होतो रो? साकेडी. हा, साकेडे. अच्छा. तो यांच्या नात्यातलंच होतं कोणतरी. साकेडी म्हणजे आमच्या इकडे आलं करूळ करंजे याच्यामध्ये करूळ आणि तिवरा डांबरा करूळ साकेडी आणि मग करंजे. मग करंजे आणि करूळच्या मध्ये साकेडी आली. त्यांना 4 पहिलीचा भात आणून दिला. अच्छा. भरून आणल्या. ओके. आणि त्याचे एवढे तांदूळ घालायचे
ती जापून खायची आणि भात दुधाबरोबर माका भरवायची. अच्छा अच्छा, हां 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 हां. माका भरवायची आणि आजी केव्हा तरी काहीतरी द्यायची, असं करायचं. आणि मग तू शाळा किती शिकला? चौथी. शांती आहे कधी. हां. मग आता काय करणार, एकदा अशी नेसाकणार कापाड, अच्छा. अशी बोंदरा नेसायची. हां, म्हणजे फाटलेली साडी वगैरे अशी हा, नेसायची. साडी अच्छा. कसली. साडी ना त्यावेळी ती कशी चिंध्या बिंद्या काय म्हणायच्या ना, हा, तशी ती. हां बरोबर. तशी ओके नेसायची. ओके. ती एकदा अशी एका गेली बावली, त्या आमच्या मावशान बघल्यान कोणच्या हे होतो, दत्तू मामा होतो माहिती आहे, हां 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 हां. त्याच्या बहिणीच्या गोवान. अच्छा. मोरजकरांना ते दिली होती ना, हां. तिच्या गोवान बघल्या आणि बायकोक जाऊन दत्तू सांगतो, मामा म्हणजे दत्तू मामा म्हणजे कोण? दत्तू तो मामा ना इथे मुंबई राहायचा तोच ना, मोरजकर ना. मोरजकर वाढले सगळे, ते आतेचे पोरगे. मग दत्तू कोण? दत्तू तो वाढलो, त्याचं तो आडनाव काय? दत्तू म्हणते तो ह्यो हां, आता विसरला असेल नाव आडनाव. हां. ते मोरजकर गेले, ह्यो बाबी मोरजकर. बाबी मोरजकर वगैरे आहेत ना, पानवाले वगैरे. हां. चुलतो अच्छा अच्छा, हां बरोबर समजला. चुलतो त्याची बायको ना, ती आमची मावशी. ओके. मावशी ती बिर्याणी ते दिल्ली होती, हां हां. म्हणजे आईची आजीची बहीण सख्खी. अच्छा. बिर्याणी ते दिल्ली होती. तो ह्यो तो फोटो काढता तो का सातोशे. सातोशना व्हिडिओ ह्यो. हां, आपला प्रथमेश हा काका मास्तरांचा नातू. हा हां, ते दत्तू दत्तू हा. बिडिये, दत्तू बिडिये. हम्म. हां, काका मास्तर दत्तू पाहिजे ना. हा, तो. म्हणजे पृथ्वीराज बुडिये बिडिये ते आपले त्यांचे वडील काका मास्तर. बरोबर. ओके. हा, हां हां हां. Yes. त्यांचे बहिणी जाऊन बायको सांगल्या. मग तीच ना आजी, ही पांढरी ते दादरला राहायची, ती काय म्हणतात तिचं नाव? हा, ती बायाजी. बायाजी. हां, बायाजी. ॲक्च्युली बायाजी म्हणजे आमचे जे दत्तू मास्तर मास्तर म्हणून आहेत आपल्या नांदगावामध्ये, त्यांची बहीण. तिने आम्हाला खूप सांभाळलं. तिने म्हणजे आम्हाला पण मुंबईला आल्यानंतर तिने खूप आम्हाला सहकार्य केलं. तिथे ते खानावळ पण चालायची आणि सुरेखा मावशी म्हणून तिची मुलगी आहे, ती पण त्यावेळी खूप आम्हाला सपोर्ट करायची. म्हणजे ज्यावेळी मी मुंबईला आलो 1991-91 तेव्हापासून परत ती आमची एक ही होती, ती काय आपले राऊत, अक्का राऊत, म्हणजे आमची तिवऱ्याला प्रभावती आंबेडकर आहे ना, तिची बहीण अक्का राऊत म्हणून. तिने पण आम्हाला रूम भाड्याने घेऊन देणं, जेवायला वाढणं, जेवण वगैरे खानावळीला ठेवणं आणि नॉर्मल तिने कमीत कमी पैशामध्ये खानावळ. किंवा तशी आमची लाडू मावशी, ती तुझी माऊस बहीण ना लाडू मावशी. हा, हां, मावस बहिणी चुलत बहीण. चुलत बहीण. अशी दोन्ही लागतात. तर ठीक आहे, तो आता विषय राहू दे. दुसरं तुम्हाला म्हणजे हिचे वडील एक्सपायर झाल्यानंतर म्हणजे ते खूप असं काही लोकांच्याच बाबतीत घडतं की ते पुन्हा जिवंत होतात, मृत्यूनंतर पुन्हा जिवंत होतात. आणि त्यांनी सांगितलं की मी परत 5-10 मिनिटाचा पाहुणा आहे. मनुष्य हा किती दिवसाचा पाहुणा असतो कोणाला माहिती नाही आहे. जन्माला येतो, मृत्यू पावतो, पण त्यांचं आयुष्य किती असतं कोणाला माहिती नसतं. पण आमचे आजोबा म्हणजे आईचे वडील हे फक्त 10, म्हणजे ते एक्सपायर झाले तरी किती वर्ष होते असतील की ते 25 ना. हो, बाबा, तुझे बाबा. आता काय माहिती, लग्न झाला. हां, मग तेवढंच असणार. म्हणजे कशामुळे वारले ते? ते लंगडे होते पहिले अच्छा अच्छा. हां आणि मुंबईत होते. हां, ते मुंबईला होते, थोडेसे हँडिकॅप होते. नॉर्मली नथिंग, म्हणजे नथिंग टू वरी, नॉर्मली असे हँडिकॅप होते, पण काहीतरी प्रॉब्लेम झाला आणि ते एक्सपायर झाले. पण एक्सपायर झाल्यानंतर त्यांचा जीव हिच्यामध्ये होता, मुलीमध्ये होता, आणि ते फक्त 10 मिनटासाठी पुन्हा जिवंत झाले. आणि त्यांनी सांगितलं की माझ्या मुलीला कोणत्याही प्रकारची कमी पडू नये. पण काय आयुष्य असतं, व्यवहार असतो, संसार असतो. जे त्यांनी सांगितलं म्हणून ते काय जादू नव्हती किंवा कुठून असं कुबेराचा खजिना नव्हता की ठेवलेला. पण ते 20 रुपये तिच्या त्याचे कन्व्हर्टेला जे होते ते 20 रुपये हिच्या पाण्यामध्ये हिच्या डोक्याखाली ठेवले गेले. सगळ्यांनी ठेवले आणि मग ते सांगितलं की तू कासोटही लाव आणि
कामाला लाग आणि तू आपल्या मुलीचा सांभाळ कर. आणि अशा प्रकारे 19 वर्ष 20 वर्ष हिला चांगल्या प्रकारे समजा काही कमी पडायला दिलं नाही. आणि त्यानंतर मग आईंचं लग्न झालं. बाबा आमचे त्या साईडला कुठे गेले होते, त्यांनी बघितलं आणि त्यांना ही पास पडली. आणि मग आमच्या या दोघांचं लग्न झालं. आणि त्याच्यानंतरही लग्नानंतरचे दिवस तिच्यापेक्षाही खडतर होते. ते आता तुम्हाला मी नेक्स्ट पार्टमध्ये सांगेन, कारण तिचं जे आयुष्य आहे ते जन्मापासूनच खडतर आहे. आणि आता कुठे चांगले दिवस आले तिचे, म्हणजे जस्ट आता कुठे म्हणजे खूप असं म्हणजे वडील मग मिलमध्ये लागले वगैरे. त्यानंतर मग आता तरी खूप चांगले दिवस आहेत. पण तिचा जरा शारीरिक प्रॉब्लेम म्हणजे गरम पाणी पिऊन पिऊन आतडी कमजोर झालेली आहे. त्यामुळे तिला काही कडक वगैरे असं खाता येत नाही. तिला सांगितलं मी आता नरमच खायचा, भात वगैरे जे काही भाकरी आहे ती नरम खायची. पण तिचं कंटिन्यू तिच्या पोटात दुखत असतं. मग काही कडक वगैरे खाल्लं तर जास्त दुखतं. पण नॉर्मली तिचं जे आहे ते आमची आई अशी खूप गोड आहे. इकडे बघूया गाल बघूया तुझे. हां, होय, जे गालबिल एकदम मस्त अशी आमची आई. आणि सगळं आम्हाला जे काही मिळालं आहे हिच्यामुळे मिळालेलं आहे, आमच्या बाबांमुळे आणि आईमुळे. आमचं जे आम्ही चौघं भावंडं, आमचा दादा जोगेश्वर राहतो, बहीण इथे संघर्षनगर राहते आणि एक गावी राहते. आम्ही चौघं भावंडं. आणि असे आम्हाला ही विठ्ठल रखुमाई आम्हाला भेटली होती. वडील जस्ट 2021मध्ये एक्सपायर झाले. 18 ऑगस्ट 2021मध्ये एक्सपायर झाले अटॅकमुळे. आणि आमची आई आता एकदम अशी मस्त आमच्या डोक्यावरती हात ठेवून छान असते. सर्वांना आशीर्वाद चांगले देते. सर्व चांगली राहावीत म्हणून ती प्रत्येक वेळी देवाजवळ प्रार्थना करत असते की माझी मुलं खूप चांगली राहावीत. आणि आम्ही सगळी चांगली आहोत. आणि तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने ही तुम्हाला आज व्हिडिओ केले म्हणजे आमची आई आणि आमचे आजोबा म्हणजे आईचे वडील यांची स्टोरी सांगायसाठी. म्हणजे किती असतं जे मुलीबद्दल प्रेम असतं ते किती असतं की एखादी व्यक्ती मरूनही पुन्हा जिवंत होते. ही काही साधी गोष्ट नाही आहे ना. कारण स्मशानामध्ये जाऊन किंवा तिरडीवरती काय म्हणतात ते झोपल्यानंतर त्यांना बांधलं आणि त्यानंतर ढोल वाजवून त्यांना उचलणार तेवढ्यात ते पूर्ण जिवंत झाले. ही काही साधी गोष्ट नाही आहे. खूप दैवी शक्ती लागते त्या गोष्टीला. खूप नशीब लागतं की पुन्हा जिवंत होणं आणि मग पुन्हा 10 मिनिटांनी मृत्यू पावणं. ही एक खूप अशी इमोशन्स देणारी किंवा आठवणीत राहणारी गोष्ट आहे. आणि आमच्या आईचं सगळ्यांनी आशीर्वाद द्या. आमच्या आईचा जो आजार आहे पोटाचा तो दूर होऊ दे आणि मस्त राहू दे, तंदुरुस्त राहू दे. आणि तुम्ही सगळ्यांनी आम्हाला आशीर्वाद द्या की मस्त एन्जॉय करू दे. ओके, हॅव अ ग्रेट इव्हिनिंग. शुभ संध्या. बाय बाय.